सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत आहेत दिलीप रानडे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमचे ते सिनियर क्युरेटर आहेत. ते स्वतः उत्तम चित्रकार सुद्धा आहेत. त्यांच्याशी आज आपण त्यांच्या म्युझियम विषयी आणि त्यांच्या एकूणच कामाविषयी गप्पा मारणार आहोत. सर, आयबीएन लोकमतमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नक्कीच. तुम्ही एक क्युरेटर म्हणून काम करता. तसा क्युरेटर ही जी संकल्पना आहे ती लोकांना माहिती नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी म्युझियम बघितलं असेल पण ते तितकं चांगलं मेंटेन करण्यामागं कुणाचा हात असतो हे कदाचित माहिती नसेल. तुम्ही क्युरेटर म्हणून काम करतात. पहिल्यांदा क्युरेटर काय हे सांगूयात लोकांना. आता जरी मराठीमध्ये त्याचं म्हणजे प्रतिशब्द अभिरक्षक आहे, तरी सुद्धा क्युरेटर या शब्दाचा जर अर्थ समजून घ्यायचं झालं तर त्याच्याकडे जो काही विभाग आहे त्या विभागाची संपूर्ण जबाबदारी असते. जसं आता माझ्याकडे युरोपियन पेंटिंगचा संग्रह माझ्याकडे आहे, तर त्याचा रिसर्च करणं, त्या विषयावर रिसर्च करणं, त्या कलेक्शनची, कारण त्या वस्तू आहेत शेवटी, त्याची देखभाल करणं, त्यांचं कॉन्झर्वेशन, त्याचं रिस्टोरेशन याच्याविषयी त्याला माहीत असणं. शिवाय समजा एखादं युरोपियन पेंटिंग या विषयावर प्रदर्शन करायचं झालं तर त्याच्यामधली जी थीम आहे, विषय आहे, त्या विषयानुरूप त्याची मांडणी करणं, त्याच्यावर लिखाण करणं, एसे किंवा माहितीपर लिखाण करणं, हे मूलतः क्युरेटरचं काम असतं. आणि संग्रहालय असल्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक कामं ही आपोआपच क्युरेटरशिप याच्याशी जोडली जातात. म्हणजे डिस्प्ले कसे असावे किंवा डिस्प्लेची देखभाल कशी केली जावी, ही त्याच्याबरोबर येणारी अनेक कामं आहेत. कारण त्यामार्फत आपण सर्व लोकांना माहिती देत असतो आणि त्याची जबाबदारी पण क्युरेटरवर असते. निश्चितच. म्हणजे क्युरेटरची भूमिका केवळ पालक, एखाद्या गोष्टीचा पालक यापुरती मर्यादित नसून त्याच्या पलीकडे जाणारी आहे. तुम्ही जे म्हटलं की त्याच्यामध्ये त्याचं संशोधन सुद्धा खूप महत्वाचं असतं. सर, या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की तुम्ही म्युझियमचे क्युरेटर आहात, तर म्युझियम मध्ये आणि आर्किओलॉजीमध्ये यात काय फरक आहे? आर्किओलॉजी पुन्हा हा विषय संग्रहालयामध्ये येऊ शकतो, पण आर्किओलॉजी मधला जो संशोधनाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये उत्खनन हे अत्यंत महत्वाचं आहे, की जे साईटवर होतं, प्रत्यक्ष जागी होतं, आणि त्याची पण एक मेथड आहे की त्या थरानुसार त्याचा काल ठरवला जातो. बरोबर. म्हणजे जे पृथ्वीचे काही थर मानलेत, तर कुठल्या थरावर कुठली वस्तू मिळाली ह्याच्यावरून त्याचा काल ठरवणं शक्य होतं. तर आर्किओलॉजीमध्ये एक्सकॅव्हेशन, उत्खनन हे फार महत्वाचं आहे. पण एकदा का ती अभ्यासून म्युझियम मध्ये आली की तो विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुन्हा क्युरेटरचं असतं आणि ते मग संग्रहालयाचा विषयाचा एक भाग होऊ शकतं. पण आर्किओलॉजी हा एक स्वतंत्र विषय आहे आणि अर्थात संग्रहालयामध्ये कुठलाही विषय निषिद्ध नाही. बरोबर. जुनं जे असेल आणि जे लोकांनी बघावं अशी इच्छा असेल ते आपण ठेवू शकतो. अगदी बरोबर. आणि संग्रहालयामध्ये विषयानुरूप वस्तू जमवणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्या लोकांपर्यंत पोहोचवणं त्यामार्फत शक्य होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संग्रहालय किंवा म्युझियम जे आहे ते आर्किओलॉजीपेक्षा अधिक व्यापक अशी संकल्पना आहे. अत्यंत व्यापक आहे आणि काही गेल्या वर्षात तर ती इतकी विस्तृत झाल्या की म्हणजे एका प्रकारे तुमची संस्कृती, तुमचा समाज ठरवतो की ह्या समाजाला कुठल्या विषयामध्ये ज्ञान देण्याची गरज आहे, त्यानुसारही की संग्रहालयाची आखणी होऊ शकते. म्हणजे तसं बघितलं तर न्यूयॉर्कमध्ये 110 म्युझियम्स आहेत आणि त्याच्यामध्ये फायर ब्रिगेड म्युझियम, ट्रान्सपोर्ट म्युझियम किंवा रेल्वे म्युझियम असे सर्व विषय त्याच्यामध्ये येतात. कारण एक गोष्ट अशी असते की एक व्यावहारिक ज्ञान आणि त्याच्याशी संबंधित असणारा इतिहास, म्हणजे रेल्वेचा सुद्धा इतिहास आहे. आज जरी आम्हाला म्हणजे रेल्वेची एक ट्रान्सपोर्ट म्हणून गरज पडते, पण त्याचाही फार मोठा इतिहास आणि तो इतिहास फार मागपर्यंत जाऊ शकतो. जसं की म्हणजे इंजिनाचा शोध कोणी लावला, अशा तऱ्हेने त्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही विषय संग्रहालयाला निषिद्ध नाही. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की काय विषयाचं ज्ञान आपल्या या समाजाला आज गरजेचं आहे. कारण एखादा सामाजिक इश्यू, विषय ही संग्रहालयामार्फत
लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतं. सर तुम्ही खूप छान सांगतायत आणि हे म्युझियम आणि आर्किओलॉजी याच्यावरून मला एक छोटासा किस्सा आठवला की एक बाई एका मानसशास्त्रज्ञाकडे जाते आणि ती म्हणते की मला लग्न करायचंय, पण माझी प्रमुख अट ही आहे की मला जो माझा नवरा असायला पाहिजे तो खूप मला लॉयल आणि कमिटेड असणं खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे लॉयल्टी मला ही खूप महत्वाची वाटते. तर तो मानसशास्त्रज्ञ तिला सल्ला देतो की मला असं वाटतं की तू एखाद्या क्युरेटरशी किंवा आर्किओलॉजिस्टशी लग्न करावं. कारण वस्तू जेवढ्या जुन्या होत जातात तेवढं त्याचं त्याच्यावरचं प्रेम वाढत जातं. तसंच एका पत्नीने तिचा नवरा फोटोग्राफर होता, आर्किओलॉजिस्ट होता, त्याच्यावर आरोप केला की तुम्ही जेव्हा माझा फोटो काढता तो निवळ स्केल म्हणून वापर करता की ही इमारत किती मोठी आहे हे दाखवायला, माझा म्हणून फोटो काढत नाही. हे मजेचे प्रसंग या निमित्ताने येतात. तर मगाशी तुम्ही बोलत असताना ना एक मला असं पटकन वाटलं, तुम्ही जेव्हा सांगितलं की इतिहास त्याच्यामधून दिसतो, लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. शाळेत मुलांना इतिहास वर्गात शिकवताना ते तितकंच लक्ष देतील असं नाही, पण याच मुलांना जेव्हा म्युझियम मध्ये नेलं जातं जुन्या वस्तू, तेव्हा ते खूप लक्ष देऊन अगदी गुंगवून ते ऐकत असतात. त्याच्यासाठी पण हे खूप महत्वाचं आहे ना की ते प्रत्यक्ष बघणं, याच्यासाठी हा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल. अगदी खरं आहे की आपण एक काही गोष्टी वाचून किंवा ऐकून माहित असतात, पण प्रत्यक्ष वस्तूविषयी जी माणसाच्या मनात ओढ आहे, म्हणजे समजा एक आमच्याकडे शिवाजी महाराजांचा होऊन आहे, सोन्याचं नाणं, तसंच नॅचरल हिस्ट्रीमध्ये एक गेंडा आहे किंवा पक्षी आहेत, तर प्रेक्षक विचारत असतात की हा खरा आहे का, कारण ते गेंडा आहे तो सिमेंटचा सारखा वाटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी नाणी आहेत किंवा तलवारी आहेत, तर एक मानवी मनामध्ये अशी भावना असते की आपण त्या वस्तूला स्पर्श केला किंवा ती वस्तू बघितली की त्या काळात जात असतो. आणि हा दुवा अत्यंत महत्वाचा असतो. शिवाय तज्ज्ञासाठी की प्रत्यक्ष वस्तू बघून त्याचं निरीक्षण करून त्याचे जे काही अंदाज असतील किंवा त्याचं संशोधन असेल ते आणखीन पुढे जाऊ शकतं, जे मी म्हणेन की फोटोग्राफ किंवा इतर माध्यमांमधनं लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर त्याकरता प्रत्यक्ष वस्तू, मूळ वस्तू, मौलिक वस्तू ह्याचं महत्व अत्यंत प्रत्यक्ष बघण्याचं जे फिलिंग आहे ना ते अट्रॅक्ट करणार आहे. आणि यातून एक महत्वाचा मुद्दा हाही समोर येतो, तुम्ही जे म्हणालात की प्रत्यक्ष वस्तूला स्पर्श केल्यामुळे माणूस त्या काळात गेल्याची त्याला एक अनुभूती येते. या दृष्टीने वस्तू संग्रहालय हे एक अनौपचारिक शिक्षणाचं सुद्धा काम करत असतं. त्याचं महत्व काय आणि तुम्ही कोणत्या विषयावर काम केलं याविषयी आपल्याला बोलायचं. तुम्ही जे पर्सनली जे चित्रामध्ये रमलेले आहात किंवा रंगांमध्ये तुम्ही जे रमलेले होतात सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्याविषयी पण बोलायचं आहे. त्याचा कसा फायदा होतोय किंवा काय, या सगळ्याबद्दल आपण बोलूया, लोकांशी संवाद साधूया. पण आधी एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.